एक गाडी बाकी अनाडी. सगळ्यांनी बघितला ना सिनेमा? सिनेमामध्ये खूप छान स्टोरी होती की लक्ष्मीकांत बेर्डे तुमचे चिरंजीव असतात, त्यांना एक गाडी हवी असते लहानपणी, ती तुम्ही आणून देता. मग काही तुमचे हितशत्रू तुम्हाला घालवतात सिनेमातून काही वेळ, आणि मग ती गाडी तो बदला घेते. असा सिनेमा होता. त्याच्यावर हिंदीत पण सिनेमा आला टार्झन द वंडर कार नावाचा, तोही आपल्यावरून ढापला त्यांनी असं मी म्हणेन. तर तोच सिनेमा आता त्यानं बनवला वेगळ्या पद्धतीनं. तुमचा होता एक गाडी बाकी अनाडी, यांचा आहे एक गाडी बाकीचे सगळेच अडाणी. बघूयात मग आता या सिनेमात काय घडणार. तर मोहन जोशी सर, तुम्ही समोर बसलेले आहात. सरांना प्रेमाने सगळे मोजो म्हणतात. मोजो म्हणजे मोहन जोशी, त्यांचंही नाव मोजोच आहे. भेटूयात मोजोंना. या मोजो. मला एक गोष्ट कळत नाही, तू प्रत्येक वेळेला नाचत एंट्री घ्यायची तुला काही गरज आहे का? मग तुला मोहन जोशी द्या, निवेदिता जोशी द्या, तू नाचतच येणार नाही. नाही सर, तुम्हाला कळलं नाही, दोघांमध्ये साम्य आहे सर. मकरंद अनासपुरे सर आणि मोहन जोशी सर एकदम साम्य आहे सर. हा, दोघेही त्या पिक्चर मध्ये होते हे मी विसरलो, सॉरी. नाही, दोघांना पण नाचता येत नाही सर. आता मग बद्रिके तुमच्यात आणि सुनील शेट्टीत सुद्धा एक साम्य आहे. हो सर. काय मला डान्स करता येतो? नाही, दोघांनाही ऍक्टिंग येत नाही. आता काय ठरलंय मोहन जोशी सर, ते करायचंय. सावित्री 2 मिनिटं तिला टच झालं पाहिजे. सावित्री सावित्री इकडे. मी आत्ता आलोय ऑफिसवरनं, आत्ता आलो इकडे. अगं बाई, ऑफिस मधून आले. अगं बाई. अरे तुला काय लाज लज्जा शरम वाटते की नाही? नवऱ्याला राखी बांधते. तुम्हालाच हौस आहे ना ओवाळून घ्यायची? ऑफिस मधूनच आलाय ना, का पराक्रम करून आलाय कुठून? नॉनसेन्स. मी ऑफिसवरनं दमून आलोय. काय? ऑफिसवरून दमून आलोय मी खूप. अगं बाई, ऑफिस मध्ये हत्ती धुवायला सांगितले होते. अरे केवढे वाचा बोलते ही बाई. कोण बायको आहे का सविता मालपेकर? सविता मालपेकर? अडे आपला पोरगा कुठं आहे? काय? पोरगा कुठं आहे आपला राजा? अच्छा, तो खेळायला गेला, येईल आता इतक्यात. राजाला बोलाव, पटकन बोलाव. चाल. हो, राजा. राजा. वा जबरदस्त. घे छंद मकरंद घे. घे छंद मकरंद. आलाप देतोय मी. माझ्या मित्रांनी लय धुतू धुतला. काय? तुला धुतला? बरं झालं, आज पाणीच येणार नव्हतं. ओ, तुम्ही पण जा, हात पाय धुवून घ्या पटकन. जा. नॉनसेन्स. तू काय येडीस का? काय झालं? त्या शेजारांनी मला मारलाय. पण का मारलं? मी आणि मित्र त्यांच्या गाडीत बसलो होतो. का पण मारलं कशाला त्यांनी तुला? चाकणा सांडला म्हणून. काय करत होता? आम्ही शेंगदाणे खात होतो ना, ते सांडले म्हणून मारलं. पप्पा मला गाडी आणा. मला गाडी आणा. बघ बेटा, आपण गाडी आणूया. ते काय मला माहिती नाही, मला गाडी आणा. उद्या सकाळी आपल्या दारासमोर गाडी उगवली पाहिजे.
बाळा उद्या सकाळपर्यंत फार फार तर मी दाढी उगवू शकतो रे. गाडी कशी उगवायची? हो, बरोबर आहे. दाढी काय मी पण उगवू शकतो. काय माझा मुलगा गाडी मागतोय तुमच्याकडे, तुम्ही दाढीचं काय करत बसला? गाडी द्या त्याला, गाडी मागतोय ना तो. मला गाडी पाहिजे पाहिजे पाहिजे. ओके बेटा ओके. हे बघ उद्या तुझा वाढदिवस आहे ना, मी तुझ्यासाठी आधीच एक गाडी बुक केली आहे. उद्या तुझ्यासाठी गाडी येईल. येस, मला गाडी मिळणार, मला गाडी मिळणार. पप्पा खरं ना? हो. खोटं बोललात ना तर मी तुमची ए, पप्पी घेईन, पप्पी. मला गाडी मिळणार, गाडी मिळणार, मला गाडी मिळणार. खोटं बोललात तर मी तुमची पप्पी घेईन, पप्पी. बरोबर राहू दे. आता गाडी घेते ना. गाडी एक मिनिट कोणाला? ए सुनील शेट्टी कोण रे तू? जोशी आपणच का? आपण नाही, आम्ही कळलं का? आपण असायला तुम्ही नातेवाईक आहात का आमचे? आपण नाही, नाहीतर माहिती काय कलेक्टरची बायको नाही काही. हे घे, ए काय आणलं? एक गाडी आली तुमची गाडी. गाडी एक मिनिट. वा वा वा, गाडी आणली. छान छान छान. अरे इकडे. अरे ही काय? गाडी ही गाडी चाक. चाक बाकी कुठे आहे? बाकी गाडी पोत्यात आहे. पोत्यात? हो. ठीक आहे थँक्यू. हे घ्या थँक्यू. पकडा. येस. आणि हो हा. तुमच्या बायकोला काही मानधन शिकवा, पाहुण्या संग कसं बोलू लागते. काय? हा काय होत? लोकल टॅलेंट आहे, राहू देत. वा गाडी आली आहे जबरदस्त. आता ही एकदा फिट केले की झालं, उद्या गाडी येणार आहे बघ. ह्या आनंदात तू गरम चहा टाक. हो. काय झालं? तुम्हीच म्हणाला चहा टाकला. चहा द्या असं म्हणावं म्हणून. ऑन सेन्स. अरे बाप रे बाप, याले म्हणते माहोल. याले म्हणते मायले लेकरू भारी. क्या बात आहे, जबरदस्त सगळं. हे विलन आहे ते सांगतो मी. हे कोण आहेत असं वाटतं, हे विलन पण आहे त्याच्यात. अरे मोजो, हा मला फाईल दे. मोजो मला फाईल दे. मोजो. अरे स्किट मधून साक्षात मोजो. स्किट मधून बाहेर नाही जायचं त्यांच्याशी. नाही ते नंतर स्किटचं नंतर यार. अरे म्हणजे एवढं ओरिजिनल माणूस असताना डुप्लिकेट काय बोलतो माझं सर मोहन जोशी सर, क्या बात आहे सर. तुम्हाला आठवते आपला हा दौरा सुरू झाला, पहिला एपिसोड तुम्ही केला होता आहे ना? हा. आणि आज अमरावतीत म्हणजे माहेरी आले, आज तर काय जबरदस्त माहोल. सर मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. आज तुम्ही भेटला, तुम्ही विचारून घेतो. ते तुमची रास मिथून येते का सर? मिथून कशी असेल? नाही ना सर. अरे मिथून त्यांच्या राशीला लागलेला आहे. कसं काय? मिथूनच्या प्रत्येक पिक्चर मध्ये दादा आहेत. मिथूनच्या पिक्चर मध्ये जर मोहन जोशी नसतील तर लोक म्हणतात का हा मिथूनचा पिक्चरच नाही आहे बा. मी मराठी, झी मराठी.